पाठाची सुरुवात करताना इथे लेखिका म्हणतात, सातपुड्याच्या दुपट्यावर दुपटा याचा अर्थ दोन रस्ते मिळतात ती जागा. दुपट्याचा अर्थ आहे दोन रस्ते मिळतात ती जागा. या सातपुड्या पर्वताच्या पायथ्याशी जिथे दोन रस्ते मिळतात अशा त्या दोन रस्त्यावर ते लहान मुलं म्हणजे ते लहानच गाव वसेल होतं. वसेल म्हणजे वसलेले. वसेल म्हणजे वसलेले. जिथे दोन रस्ते एकत्र येतात सातपुड्या पर्वताच्या पायथ्याशी, तिथे मात्र हे जे लहानच गाव आहे तिथे ते गाव वसलेलं होतं. गावाभवताल म्हणजे गावाच्या सभोवती सातपुड्याची झालर होती. झालर याचा अर्थ आहे किनार. झालर म्हणजे किनार. गावाच्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन अतिशय सफलपणे लेखिका इथे आपल्या समोर करत आहेत. त्या म्हणतात की आमचं हे जे छोटस जे गाव आहे त्या गावाच्या भोवताली सातपुड्याच्या डोंगरांची एक सुंदर किनार होती. म्हणजे याचा अर्थ सातपुडा पर्वत जो आहे त्या पर्वताच्या पायथ्याशी ते गाव होतं आणि चहू बाजूला मात्र तो सातपुडा पर्वत होता. गावासेजून म्हणजेच गावाच्या जवळून. गावासेजून वान नदी झुयमुय वायत होती. झुयमुय म्हणजे झुळू झुळू. शब्द आहे झुममुय. झुममुय म्हणजेच झुळू झुळू. गावासेजून वान नदी, त्या नदीचं नाव आहे वान. झुममुय वायत होती. वायता वायता म्हणजेच ती नदी वाहता वाहता या गावात काहीच वाहन नाही. आणि मग त्या नदीचं जे वाहन आहे ते वाहन कसं होतं की या गावात काहीच वाहन नाही म्हणजे कुठलीही कमतरता नाही. वाहन नसणे म्हणजे कमतरता नसणे. वाहन नसणे म्हणजे कमतरता नसणे. इथे पाहता वान हा शब्द इथे आता दोन अर्थाने आलेला आहे. पहिला जो शब्द होता वान शब्द तो इथे नदी या अर्थाने आलेला आहे आणि इथे वान हा शब्द कमतरता नसणे या अर्थाने आलेला आहे. असं ते सांगत होती की माझं जे नाव आहे त्या नदीचं जे नाव आहे ते नाव वान नदी आहे आणि म्हणूनच मी आता त्या गावाच्या शेजारून जर वाहते आहे तर त्या गावाला देखील कुठलीही कमतरता नाही. असं मात्र जणू काही ती नदी सांगत होती. गावाची जमीन काहीशार लोण्यावानी मऊ. काहीशार म्हणजे काळीभोर म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचं पीक देणारी अशी ही ती नदी होती.
ती जी माती आहे त्या काळ्या शेतातली त्या वावरातली लोण्यासारखी मऊ अशी ती माती होती आणि त्या शेतीमधून तिच्यातून दर साल दाण्याचा पूर येईल, नदीला पाण्याचा पूर येतो आणि इथे लेखिका म्हणते आहे की त्या जमिनीतून दाण्याचा पूर येतो म्हणजेच खूप उत्पन्न, भरपूर उत्पन्न त्या जमिनीतून येत होतं.